नमस्कार, मी संदीप महाराज झेंडे पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज गुरुकुल करिअर अकॅडमी सासवड या ठिकाणी गुणगौरव व शिक्षक सत्कार समारंभ मोठ्या दिमाखामध्ये पार पडला। यामध्ये 10वी 12वी मधील MST CET त्याचबरोबर GE नेट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, त्याचबरोबर आदर्श शिक्षक आणि आदर्श मार्गदर्शक यांचा सन्मान या ठिकाणी गुरुकुल अकॅडमीच्या वतीने करण्यात आला। या ठिकाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्माननीय शिक्षक अनिलजी वाहवळ सर यांनी केलं। आलेल्या सर्व अतिथींचं स्वागत सन्माननीय संदीपजी टिळेकर सर यांनी केलं। त्याचबरोबर आलेल्या सर्व उपस्थितांचं आणि कार्यक्रमाचं आभार या ठिकाणी सरिता टिळेकर मॅडम यांनी मानलं। त्याचबरोबर या कार्यक्रमाची सांगता प्रसाधनानं तृप्तीजी टिळेकर यांनी केली। तत्पूर्वी जे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे IAS आयुक्त सन्माननीय माननीय विशालजी सोळंकी साहेब, त्याचबरोबर कृषी व शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय विजयरावजी कोलते साहेब, त्याचबरोबर PDC बँकेचे चेअरमन सन्माननीय दिगंबरजी दुर्गारे सर हेही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या अकॅडमीला जे लाभले ते सन्माननीय महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे कार्यवाहक रावसाहेबजी पवार, त्याचबरोबर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक कुंडलिक मेमाने सर, त्याचबरोबर विशेष उपस्थितांमध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक सन्माननीय अरुण सुळगेकर, त्याचबरोबर पोपटजी सुके, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष दत्तानाना जगताप, त्याचबरोबर सुधाकर भाऊ गिरमे, अध्यक्ष भैरवनाथ ट्रस्ट या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आणि गुणगौरव समारंभ या ठिकाणी पार पडला। यामध्ये ज्या सत्कार मूर्तींचा सन्मान झाला ते प्रमुख उपस्थितांमध्ये पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर सर यांचा या ठिकाणी सन्मान झाला। त्याचबरोबर उपाध्यक्ष सेकंडरी स्कूलचे शिक्षक सन्मान झाला। त्याचबरोबर उपाध्यक्ष सेकंडरी स्कूलचे शिक्षक सुधाकरजी जगदाळे सर, त्याचबरोबर पुणे जिल्हा माजी शिक्षक संघाचे अध्यक्ष सन्माननीय वसंतरावजी ताकोले सर, त्याचबरोबर नवनिर्वाचित कार्याध्यक्ष पुणे जिल्हा परिषद शिक्षक संघ तानाजी झेंडे सर, त्याचबरोबर निलेशजी जगताप सर काँग्रेस कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर नागडे विद्यालय भोर या ठिकाणचे मुख्याध्यापक इस्माईलजी सर, त्याचबरोबर पापळ सर या सर्वांचाच या ठिकाणी सन्मान झाला। त्याचबरोबर परिस्थितीमध्ये पुढे आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मला वाटतं आपल्या सर्वांनाच एक खूप वेगळा अनुभव आलाय। जसं दादांनी सांगितलं थोड्या वेळापूर्वी की असे कमी प्रसंग असतात की जेव्हा आपण अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करतो। मला आठवतं मी इनफॅक्ट आता मी कमिशनर एज्युकेशन नाहीये, बऱ्याच वेळेस हा उल्लेख होत होता, पण म्हटलं की मी माझ्या भाषणात का संदीपला सांगा, हा माझा वर्गमित्र ना, म्हणजे बालवाडीपासून एकत्र, त्यामुळे तो हक्काने काही बोलू शकतो। तुमचं पहिलं पद येईपर्यंत आता हेच म्हणणार, पुढची पोस्टिंग येईपर्यंत हेच चालू राहणार। काही महिन्यांपूर्वी मी दक्षिणा फाउंडेशन म्हणून एक 150 एकरचा कॅम्पस आहे पुण्याजवळच, दक्षिणा फाउंडेशन म्हणून, अमेरिकेमध्ये जगातल्या खूप प्रसिद्ध श्रीमंत व्यक्तींपैकी एक वॉरन बफेट, ज्यांची बर्कशायर हाथवे म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये नंबर 2 किंवा नंबर 3 पदावर काम करणारे भारतीय ज्यांनी ही कन्सेप्ट पुढे आणली। आपल्या सर्वांनी ऐकलं असेल की बिहारमध्ये पहिल्यांदा एक सुपर 30 म्हणून कन्सेप्ट आली, मध्ये त्याचा एक पिक्चर सुद्धा आला होता ऋतिक रोशनचा, आपण पाहिला असेल की एक असेच IPS अधिकारी होते ज्यांनी पुढाकार घेतला आणि खूप
आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातले असे 30 विद्यार्थी निवडले आणि 30च्या 30 विद्यार्थ्यांना टॉप क्लास IITs मध्ये ऍडमिशन मिळवून देण्याची त्यांनी कामगिरी केली आणि त्यातून प्रेरणा घेऊन भारतामध्ये सुपर 50 किंवा अशा प्रकारच्या नवीन नवीन कल्पना सुरू झाल्या. तर यातूनच प्रेरणा घेऊन पुढे अमेरिकेतले हे इन्व्हेस्टर त्यांनी भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया एक्झामिनेशन कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन राबवून 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना 2 वर्षाचा मोफत निवासीला मोफत टोटली ती फ्री आहे कारण त्याला सर्व अमेरिकेमधून फंडिंग होतं किंवा जगभरातून फंडिंग होतं आणि खूप सुंदर चांगल्या पद्धतीने अख्ख्या भारतातली मुलं तिथून शिकतात. ते काम पाहण्याचा योग आला आणि रिसेंटली त्यांचा जेव्हा मी अॅन्युअल रिपोर्ट पाहत होतो वर्षभराचा त्यात वॉरन बफेट जे जगातील सर्वात प्रसिद्ध इन्व्हेस्टर आहेत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कुठे करायची कशी करायची हे संपूर्ण जगामध्ये सर्व जग त्यांच्याकडे पाहतं की त्यांनी कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तिथं आम्ही करायला पाहिजे. त्यांनी एक पत्र दिलं आणि असं म्हटलं की आमच्या कंपनीच्या बॅलन्स शीटची आणि याची कुठं होऊ शकत नाही. आम्ही जे काही थोडंफार डोनेशन दिलं असेल दक्षिणा फाउंडेशनला त्याविषयीचा उल्लेख जरी तुम्ही केलेला आहे तो सुद्धा आमच्यासाठी मोठा गौरव आहे कारण संपूर्ण जग बदलण्याचं जर काम असेल तर ते हे देयर इज नो टूल ॲज पॉवरफुल ॲज एज्युकेशन टू चेंज द वर्ल्ड. सो नेल्सन मंडेला एकदा म्हटले होते आणि मला खूप आनंद आहे की माझे लहानपणीचे मित्र संदीप बहिणी उषा त्यांचे आई सुद्धा इथे उपस्थित आहेत. यांनी संपूर्ण कुटुंबामध्ये 16 शिक्षक आहेत. विचार करा म्हणजे एक असला तरी कुटुंब बदलतं आता 16 जण असल्यावर विचारायलाच नको. आणि खूप चांगला एक प्रोफेशन किंवा लाईव्हलीहूड प्रत्येकाला आवश्यक असतं स्वतःची उपजीविकेसाठी पण उपजीविकेसाठी एक चांगलं क्षेत्र निवडणं त्यातून शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींचं आयुष्य घडवणं अशा प्रकारचं एक चांगली भूमिका घेऊन एक चांगलं उदात्त असं ध्येय घेऊन जे संदीप आणि सर्व कुटुंबीय पुढं आलेले आहेत. आज वर्षानुवर्ष बापूंचा आता टिळेकर सरांना त्यांनी स्वतः मला शिकवलेलं आहे. आपल्याला सांगितलंच असेल आम्ही वर्गमित्र लहानपणापासून घरामध्ये येण्याचं मला एकत्र आम्ही खेळलेलो आहे गुरुकुल सोसायटीमध्ये आणि आज इथे शेकडो हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडत असताना पाहून मला खरोखर मनापासून आनंद होतो. आणि आपल्यातल्या बऱ्याच जणांना एक असतं ना न्यूनगंडाची थोडी भावना असते ना मी गावातून आलेलो आहे माझं इंग्रजी चांगलं नाहीये माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये अशा वेगवेगळ्या प्रकारचा एक न्यूनगंड असतोच नॅचरली असतो. पण या सर्वातून सुद्धा खूप प्रेरणेने खूप जिद्दीने हीच मुलं पुढे जाऊ शकतात कारण याच मुलांच्या पोटामध्ये ती भूक आहे. जेव्हा आयुष्यामध्ये सगळं जर सोपं मिळालं चांगलं इंग्रजी वातावरणात वाढलोय चांगलं कोट्यावधी रुपये घरामध्ये आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत मग पोटामध्ये ती भूक राहत नाही. त्यामुळे जी संघर्ष करण्यासाठी तुम्हाला जी परिस्थिती आहे ती तुम्ही प्रतिकूल न समजता जर सगळ्यांनी ती परिस्थिती अनुकूल अशी समजली आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न केला की दिस इज द टेस्ट दॅट यू हॅव टू गिव्ह. स्वामी विवेकानंद एकदा म्हटले होते ना वर्ल्ड इज अ जिम. आपण जिम मध्ये का जातो जेव्हा आपण प्रतिकूल काही वर्कआउट्स करतो मेहनत करतो त्यावेळेस मसल्स बिल्ड करतो किंवा आपण कसदार असं शरीर कमवतो ते कमवावं लागतं ना. तसंच ही जी परिस्थिती आहे आता तुम्ही शिक्षण घेत असताना प्रतिकूल परिस्थिती असते कॉलेजमध्ये भरायला फी नसते किंवा अभ्यास करायला बाकी काही अडचणी असतात घरातली परिस्थिती चांगली नसते वगैरे वगैरे. पण त्यामुळे हरून जायचं का त्यातूनच खरं तर आपल्याला भविष्यासाठी एक वेगळा मार्ग निघत असतो. खूप काही बोलता येईल. आज खूप चांगलं आपले सागर सर असतील आणि इतर सर्व शिक्षक इथे आहेत त्यातल्या बऱ्याच जणांनी मला शिकवलेलं आहे खूप प्रेरणा दिलेली आहे आणि अशाच वातावरणात मोठे होत होतो. मला एक खूप सुंदर गोष्ट सांगावीशी वाटते आपल्या सगळ्यांना. बऱ्याच वेळेस आहेत ना 2 मिनिटं 3 मिनिट्स मग मी थांबतो कारण वेळ झालाय आणि इतरही बघते. संदीपला तर काय मध्यरात्रीपर्यंत मी बोलणार तर चालणारच आहे. अमेरिकेमध्ये अशाच परिस्थितीमध्ये एकदम हलाखीच्या परिस्थितीमध्ये एक मुलगा मोठा होत होता झोपडपट्टीमध्ये न्यूयॉर्क जवळची. ही खरी गोष्ट आहे. अशीच म्हणजे 18 विश्व दारिद्र्य जवळपास प्रचंड अडचण
आई वडील अशी मोलमजुरी करायचे, कुठे शिक्षणाचा गंध नाही, गुन्हेगारी, व्यसन. आता रिसेंटली झुंड मूवी पाहण्यात आली, तुमच्यातल्या काही जणांनी बघितली नसेल तरी बघा. कशा प्रकारचं वातावरण असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिथं हा मोठा होत होता ना, असं काही भविष्य माझं काही मोठं होईल, चांगलं होईल अशी कुठलीही त्याला अशी शाश्वती नव्हती की असं काही होईल. एकदा त्याच्या वडिलांनी एक प्रयोग केला. त्याला असा एक मळका टी शर्ट आणून दिला फाटलेला आणि त्याला म्हटले की हा टी शर्ट जाऊन 1 सेंटला विकून ये, फक्त $1 विकून यायचा. त्याने ते टी शर्टला बघितलं आणि म्हटलं याला कोणी 1 सेंटला म्हणजे 1 पैशाला विकत नाही घेणार, $1 कोण विकणार. तर आता वडिलांनी सांगितलंय तसं मला करायला काही नाही, उलाढक्याच करतोय. तो गेला असं संपूर्ण न्यूयॉर्क सिटी फिरला. त्या मेट्रो स्टेशन होतं अंडरग्राउंड, तिथे जाऊन बसला. कंटाळा येऊन बसला. 2-3 तास बसला होता, कोणी जवळ येत नव्हतं, कारण ते कोण बघणार. तो मुलगा असं मळकट, त्याचा तो टी शर्ट आहे मळकट. पण शेवटी एक प्रवासी 2-3 तास असा बसला होता पुढच्या ट्रेनची वाट पाहत आणि त्याला वाटलं की त्याला दया आली, जवळ गेला, विचारपूस केली आणि मग त्याला $1 दिला की घे जा घरी. गेला घरी. काय ठीक आहे, आता घेतला, कोणीतरी भीक दिला, दिला $1 घेतला आणि आला घरी, वडिलांना दिला. वडील म्हटले ठीक आहे. पुढच्या दिवशी पुन्हा एकदा सकाळी असाच एक टी शर्ट त्याला दिला आणि आता म्हटले तू $2 ते म्हटले हा काय माझा अख्खा कालचा दिवस गेला, आता परत तेच. पण ठीक आहे, आता काहीतरी दिलाच आहे, काहीतरी असेल. त्याने तो धुतला, चांगल्यापैकी धुवून जरा शिवला वगैरे आणि त्याला त्यावेळेस असे नवीन नवीन काही गोष्टी येत होत्या तिथं, त्याला चिटकवल्या वगैरे, कार्टून्स वगैरे यायचे नवीन नवीन. अशी करून थोडस मेहनत घेतली त्याच्यावर, फिरला आणि संध्याकाळपर्यंत एकाने घेतला तो $2 टी शर्ट. घरी आला, वडिलांना दिलं, त्याला आनंद झाला होता मी $2 जे मला वाटलं 1 सेंटला पण जाईल का नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा टी शर्ट, सेम तसाच फाटका टी शर्ट, म्हटले $10. आता ह्याने विचार करायला सुरुवात केली, त्याच्यावर अजून काही काम केलं. त्यावेळेस काही नवीन अजून इनोव्हेशन आले होते टी शर्ट्स मध्ये वगैरे, ते घेतले, ते केले. आणि एका श्रीमंत मुलांच्या शाळेसमोर गेट बंदच असतं, जाऊन उभा राहिला. तिथे एक ड्रायव्हर गाडीतनं एका मुलाला सोडलं, त्याचे जो असेल मालक त्याच्या मुलाला सोडलं आणि तो उभा होता ड्रायव्हर. त्या मुलाचाच वाढदिवस त्या दिवशी संध्याकाळी, त्याच्याकडे वेळ नाही जाऊन बाजारातनं काहीतरी गिफ्ट आणायचं. ह्या मुलाकडे बघितलं, जरा बोलला आणि शेवटी त्याला जास्तच वाटत होते, $10 पण दिले. त्याला अजून कॉन्फिडन्स झाला की मी $10 हा टी शर्ट विकून आलो. घरी आणून वडिलांना दिला, वडील एकदम खुश. चौथ्या दिवशी परत एक टी शर्ट दिला, म्हटले $25 विकून, सेम टी शर्ट. आता ह्या मुलालाही उत्साह येत होता की हे काहीतरी वेगळं आहे. त्याने अजून काहीतरी असं फिरला, पूर्ण गावभर फिरला, जे काही कल्पना त्याच्यामध्ये आणता येतील ते आणायचा प्रयत्न केला. एका ठिकाणी खूप गर्दी होती प्रचंड, तिथे जाऊन उभा राहिला. गर्दी आहे, कोणीतरी सांगितलं हॉलिवूडच्या कुठल्या तरी मूवीचं शूटिंग सुरू आहे. आणि ते 2-3 तास उभा राहिला गर्दीत, पुढं तर जाता येईना. आणि ती शूटिंग जेव्हा संपलं आणि ते सर्व गर्दी हटायला लागली, त्यावेळेस त्या मूवीमध्ये काम करणारी जी हिरोईन होती ती येऊन स्वतःच्या गाडीत बसायला लागली. हा पटकन चपळपणे पुढे गेला, टी शर्ट पुढे गेला, तिची सही घेतली, तिने दिली लगेच गाडीत बसता बसता. आणि याने तिथंच लिलाव सुरू केला, या हिरोईनच्या टी शर्टचा सहीचा टी शर्ट आहे माझ्याकडे. संध्याकाळी त्याने ते $200 तो टी शर्ट. रडत रडत तो घरी आला, वडिलांना म्हटला की हे $200. वडील आनंदी, कारण ज्या टी शर्टला वडिलांनी विचारलं की तुला यातनं काय शिकायला मिळालं. तो म्हटलं मला असंच वाटत नव्हतं की 1 सेंटला सुद्धा मी टी शर्ट विकू शकेन, $200 गेला, आय कांट बिलीव्ह दिस. आणि मग तो म्हटलं मला आता कॉन्फिडन्स आहे की मी कुठली गोष्ट कितीला विकू शकतो किंवा त्याच्यावर आय कॅन वर्क ऑन इट. वडील म्हटले ते छान आहे, पण मला जे तुला शिकवायचं ते थोडं वेगळं आहे. ते हे की साध्या मळक्या टी शर्टला इतकं तू व्हॅल्यू ऍड करू शकतो. तू तर माणूस आहेस, यू आर अ ह्युमन बिंग. ईश्वराने इतक्या साऱ्या क्षमता आपल्याला दिलेल्या आहेत ना, 2 हात 2 पाय, काना डोळा, गाड डोळा, किती सारी गोष्टी आपल्याला दिल्यात. बौद्धिक क्षमता दिलेल्या आहेत, आध्यात्मिक क्षमता दिलेल्या आहेत. इतक्या प्रचंड क्षमता दिलेल्या असताना बऱ्याच वेळेस आपण रडत असतो ना की काय भविष्य अंधकारमय आहे किंवा न्यूनगंड असतो, आत्मविश्वास नसतो. त्या दिवशी वडिलांनी त्याला हेच सांगितलं, यू स्टार्ट वर्किंग ऑन युअरसेल्फ. स्वतः काम करायला सुरुवात कर.
तेव्हापासून त्याचं आयुष्य बदललं, त्याने मेहनत घेतली आणि आजपर्यंत जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा बास्केटबॉलपटू मायकेल जॉर्डन बनले. तर असंच जगप्रसिद्ध कर्तृत्व करणारे मायकेल जॉर्डन आपल्या गुरुकुल करिअर अकॅडमीतनं बनव आणि तुमचा मनापासून पुन्हा शुभेच्छांच्या कार्यक्रमासाठी पुन्हा येण्याची आम्हाला संधी मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर संदीप आणि सर्व कुटुंबियांना खूप मनापासून शुभेच्छा आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. स्तरावर वेगवेगळ्या पदावर जी मंडळी गेली त्यांचा सत्कार या ठिकाणी झाला. जी शिक्षण क्षेत्रातली सारी मंडळी आहे उपस्थित, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, विद्यार्थी पालक, ज्या भूमीमध्ये तुम्ही आज हा कार्यक्रम पाहताय करताय, ही जागा तुम्हाला उपलब्ध करून दिली ती आमचे सहकारी त्या सासवड नगरीचे माजी नगराध्यक्ष दत्तानंद जगताप यांचंही मनापासून या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. दृष्टी असलेली माणसं असली तर काय घडतं, या जागेची आज कोट्यवधीचं मूल्य असलेली ही जागा तुम्हाला या अकॅडमीला यांनी उपलब्ध करून दिली. हे देण्यामागची भावना आपण समजावून घेतली पाहिजे, म्हणून त्यांचंही कौतुक या ठिकाणी झालं पाहिजे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच गोष्टींची चर्चा या ठिकाणी झाली. मी तुम्हाला फार तपशिलात जाऊन बोलणार नाही, कारण मी अध्यक्षीय भाषण करतोय, त्याच्यामुळे मला मर्यादा आहे. पण एक सांगतो की आज प्रत्येक जण जो उठतोय तो स्पर्धा परीक्षा आणि स्वतःचं करिअर याच्या पलीकडे विचार करत नाही. तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये हे असलं पाहिजे की मी माझी करिअर घडवतोय ती माझ्या कुटुंबासाठी घडवतोय, याच्याबद्दल शंका असायचं कारण नाही. तर त्याच्याबरोबर ती माझ्या देशासाठी सुद्धा असली पाहिजे. ही भावना ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये रुजेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुमच्यावर शिक्षणाचा संस्कार झाला असं मी मानेन. जे शिक्षण संस्कारहीन असेल ते शिक्षण कवडी मोलाचं आहे याचं भान प्रत्येकानं स्वतःच्या मनाशी ठेवा. ज्या भूमीमध्ये आज हा कार्यक्रम होतोय ती पुरंदरची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते 12 मावळामध्ये केलं आणि स्वतःच्या हातामध्ये शस्त्र घेऊन केलेली पहिली लढाई या पुरंदरमध्ये त्यांनी केली. सोपानदेवाची समाधी या ठिकाणी आहे. या जगाला स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष करणारा महात्मा या तालुक्यात महात्मा फुलेंचं गाव आहे. या देशाची पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले त्यांची ही भूमी आहे. मग अशी उल्लेख केला रामता. नमस्कार, मी प्राध्यापक संदीप टिळेकर, ही प्राध्यापक उषा टिळेकर. आम्ही गुरुकुल करिअर अकॅडमीच्या माध्यमातून गेली 15 वर्ष झालं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे MST-CET असेल, JEE असेल, नीट या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करत असतो. गेली मागचे 2 वर्ष लॉकडाऊनच्या काळामध्ये अतिशय हालाकीची गेली. लॉकडाऊननंतर अनेकांची सिच्युएशन होती, खूप वाईट परिस्थिती होती. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आम्ही ऑनलाईनच्या बॅचेस घेतल्या आणि त्या बॅचेसमधले म्हणजे जून 20 आणि आत्ताचा जून 21 या 2 वर्षातील जे गुणवंत विद्यार्थी होते की ज्यांना वेगवेगळे इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, फार्मसी असेल या कॉलेजला ॲडमिशन मिळालं, त्या मुलांचा गुणगौरव करणं हे फार महत्त्वाची गोष्ट होती. तो काय करायचा असं ठरलं तर आत्ताची मुलं आत्ता आमच्याकडे जवळजवळ 150 मुलं मुक्कामी आहेत. ही 8 तालुक्यातली 35 कॉलेजची विद्यार्थी आहेत. हे 100% सगळे निवासी आहेत आणि या निवासी मुलं 2 वर्षांनी त्यांची शाळा न झाल्यामुळे फार थोडेसे डिप्रेशनमध्ये होते आणि ह्या मुलांना डिप्रेशनमधून बाहेर काढून चांगल्या वातावरणामध्ये जाण्यासाठी त्यांना चांगलं मोटिवेशन मिळणं गरजेचं होतं. आणि हे मोटिवेशन मिळत असताना या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केल्यानंतर त्यांचं काही बोल आपण ऐकले ते महत्त्वाचे असतात. तसंच या ठिकाणी आमचे परममित्र असतील, या महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त माननीय विशाल सोळंकी सर असतील,
यांनाही काल विनंती केली होती, तर त्यांनी यांची व्यवस्था केली. सोळंकी साहेब या ठिकाणी आल्यामुळे कमी वयामध्ये ग्रामीण भागातला मराठी मीडियमचा विद्यार्थी IAS पदापर्यंत कसा जाऊ शकतो हे मुलांनाही आदर्श ठेवता येतो. त्या पद्धतीने आपल्याकडे आज प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब पवार साहेब होते, विजयदादा कोलते माजी उपाध्यक्ष आहेत कृषी व शिक्षण संशोधन परिषदेचे, तसेच आपल्याकडे अरुण सुडगेकर सर होते. सर्व राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक कुंडलिक मेमाने सर असतील, सागर सर असतील, तसेच सय्यद सर, निलेश जगताप सर, पापड सर यांना जे वेगवेगळ्या पदावरती ते काम करत असतात आणि काम करत असताना आज आम्हालाही त्यांच्या निमित्त वेगवेगळ्या शाळांमध्ये जात असतो आम्ही, आणि या शाळांमध्ये गेल्यानंतर त्यांची आम्हाला फारशी मदत होत असते आणि एक चांगला योग असतो. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, नवीन वर्षाची सुरुवात होते. आम्ही लॉकडाऊन नंतर जसं चैत्री पालवी फुटते तसं लॉकडाऊन नंतर आम्ही आमच्या नवीन आयुष्याला, नवीन बॅचेसला सुरुवात करत आहोत. आगामी नवीन काही काही योजना आहेत. आता आम्ही 4वी 5वी स्कॉलरशिप आहे, 8वी स्कॉलरशिप आहे, नवोदय आहे, सैनिक स्कूलच्या परीक्षा आहेत. यांचं निवासी मार्गदर्शन शिबिर कशी राबवता येतील, मुलांना आपल्या पुरंदर तालुक्यातली मुलांना चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण कसं देता येईल. आम्ही या ठिकाणी मध्यस्थीच्या मार्फत मॅडम आहेत, आमच्याकडे 15-16 शिक्षकांचा स्टाफ आहे, सागर सर असतील, तसेच सय्यद सर, निलेश जगताप सर, पापड सर यांना जे वेगवेगळ्या पदावरती ते काम करत असतात आणि काम करत असताना आज आम्हालाही त्यांच्या निमित्त वेगवेगळ्या शाळांमध्ये जात असतो आम्ही, आणि या शाळांमध्ये गेल्यानंतर त्यांची आम्हाला फारशी मदत होत असते आणि एक चांगला योग असतो. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, नवीन वर्षाची सुरुवात होते. आम्ही लॉकडाऊन नंतर जसं चैत्री पालवी फुटते तसं लॉकडाऊन नंतर आम्ही आमच्या नवीन आयुष्याला, नवीन बॅचेसला सुरुवात करत आहोत. आगामी नवीन काही काही योजना आहेत. आता आम्ही 4वी 5वी स्कॉलरशिप आहे, 8वी स्कॉलरशिप आहे, नवोदय आहे, सैनिक स्कूलच्या परीक्षा आहेत. यांचं निवासी मार्गदर्शन शिबिर कशी राबवता येतील, मुलांना आपल्या पुरंदर तालुक्यातली मुलांना चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण कसं देता येईल. आम्ही या ठिकाणी मध्यस्थीच्या मार्फत मॅडम आहेत, आमच्याकडे 15-16 शिक्षकांचा स्टाफ आहे. म्हणजे जत, सांगली, पुणा, बारामतीपासून आमच्याकडे शिक्षक येत असतात. चांगल्या चांगल्या शिक्षकांना एकत्र करायचं, वेगवेगळ्या गावांमध्ये मुलांना आणायचं, आणि आमची टॅगलाईनच आहे की सामान्य मुलांना टॉपर्स बनवणं. याकडे सामान्य मुलांना उच्च शिखरावरती कसं नेता येईल हे आमचं महत्त्वाचं वाक्य असतं. मी मॅडमला विनंती करतो की मॅडमनी टीचिंगबद्दल थोड्याशा गोष्टी सांगाव्यात. नमस्कार, मी प्राध्यापक टिळेकर मॅडम गुरुकुल अकॅडमीच्या संचालिका म्हणून काम पाहते. आज ग्रामीण भागातल्या मुलांना लॉकडाऊनमध्ये जो काही लॉस झालेला असेल, एज्युकेशनमध्ये, टीचिंगमध्ये, ऑनलाईन काही कन्सेप्ट समजलेलं नाही, अशातच आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या आहेत, CET, नीट, JEE, यामध्ये खूप डीपमध्ये अभ्यास करावा लागतो. तर या सर्व अडचणींचा विचार करता या वर्षीच्या त्या मुलांना आपण खूप मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. जे तज्ज्ञ अनुभवी प्राध्यापक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांना आपण हा एक उपक्रम आम्ही राबवत आहोत. निवासी आपण मार्गदर्शन वर्ग घेतोय, आणि पालक जे शेतकरी कुटुंब वर्गातले आहेत, कामगार वर्गातले आहेत, त्यांना कुठलीही ऍडमिशन प्रक्रिया जी ऑनलाईन आहे त्याबद्दल अजिबात म्हणजे पूर्णतः आपण म्हणूयात, काहींना तर वेबसाईट सुद्धा माहीत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना अगदी परिपूर्ण माहिती देऊन विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळण्यापासून ते इतरत्र ज्या काही स्कॉलरशिप आहेत त्या मिळेपर्यंत गुरुकुल अकॅडमी सदैव तत्पर आहे आणि त्यांना मार्गदर्शन करत असते. आज ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन आम्ही अतिशय माफक दरामध्ये उपलब्ध करून देतोय. टिळेकर सर असतील किंवा त्यांचा परिवार असेल, हा सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबवत आहे. तरी सर्व ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि या मार्गदर्शन वर्गास तुम्ही उपस्थित राहावं याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेन. आणि सर्व पालक वर्गांना मी आश्वासन आणि अभिवादन करेल की ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आपली मुलं आपल्या या अकॅडमीमध्ये टाकली. निश्चितच आम्ही त्यांच्या स्वप्नांना, ध्येयांना पूर्ण करण्यासाठी दोघेही उभयंता आम्ही त्यांना शब्द देतो. सरिता टिळेकर यांना करतो. आपण या कार्यक्रमाचे आभार मानावे. आदरणीय व्यासपीठ, इथे जमलेले सर्व पालक, विद्यार्थी, सर्वांना मी सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या निमित्ताने नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. तर आजच्या ह्या सुंदर आणि अतुलनीय अशा कार्यक्रमाचा गोड शेवट करण्याचा जबाबदारी माझ्यावर आली आहे. तत्पूर्वी मी सर्वांना पुन्हा एकदा सूचित करते की हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ह्याची सांगता पसायदानाने होईल आणि त्यानंतर अल्पोपहाराचा स्वाद घेऊन सर्वजण बाहेर पडतील. तर अशा ह्या सुंदर कार्यक्रमांची जी संगत आणि ह्या यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्याला जीवनामध्ये निश्चितच प्रेरणादायी बदल घडवून आणतात. असेच ह्या आजच्या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे भूषण प्रमुख
शिक्षण आयुक्त माननीय विशाल सर सोळंकी साहेब, म्हणजे आमच्या शिक्षण विभागाचे सर्वेसर्वा, हे आपला अमूल्य वेळ देऊन आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम गुरुकुल अकॅडमीच्या वतीने हार्दिक असे आभार मानते. त्यानंतर आता करते साहेबांना उशीर झाल्यामुळे ते गेले, तर तेही कशीही परिस्थिती असू दे पण सकारात्मक राहणारे आणि दुसऱ्यांनाही सकारात्मक विचार देणारे असे कोलते साहेब हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यासाठी त्यांचेही मी आभार मानते. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब पवार, विभागीय कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचेही मी गुरुकुल अकॅडमीच्या वतीने आभार मानते. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कुंडलिक मेमाणे सर, अरुण सुळगेकर सर, पोपटराव सिटे सर, दत्ता नाना जगताप, सुधाकर भाऊ गिरमे हे सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दलही त्यांचे मी टिळेकर कुटुंबियांच्या वतीने आभार मानते. आणि याच्यासाठी केला होता अट्टहास, म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा जो सत्काराचा विषय आहे, सत्कार मूर्ती जे आहे ते माननीय प्राचार्य नंदकुमार सागर सर, सुधाकर जगदाळे सर, वसंतराव ताकवले सर, तानाजी झेंडे सर, निलेश जगताप सर, इस्माईल सय्यद सर, दिलीप पापळ सर, या सर्व सत्कार मूर्तींचेही मी आभार मानते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणजे जो कार्यक्रमाचा हिरा आहे तर ते हे आपले आजचे गुणवंत विद्यार्थी, आजचेही आणि उद्याचेही, कारण हे भविष्य आमच्या हाती असे हे आपण विद्यार्थी सर्व म्हणत असतो. आपणच आपलं भविष्य घडवायचंय, असेही आजचेही आणि उद्याचेही गुणवंतच ठरणार, कारण तुम्ही गुरुकुल अकॅडमी मध्ये प्रवेश घेतलाय. तर ह्या विद्यार्थ्यांचेही मी हार्दिक असे आभार मानते. त्यांना वेळोवेळी प्रेरणा देणारे, इथे पाठवणारे पालक, त्यांचेही मी आभार मानते. विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछेल तो ते लाभो. प्राणिजात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदी आई. अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावे जी. एक म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान दे